शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्यांनी आपले 10 वर्ष झाले का हो? 2 टर्म झाले. ज्यांनी 10 वर्ष आपले आमदार म्हणून काम केलेलं आहे ते माझ्या सहकारी मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ या मंचावर या ऐतिहासिक शेवगाव पाथर्डी, मी दोन्ही नाव घेले कारण तिकडची सभा होऊ शकली नाही त्यामुळे इकडूनच भाषण करायले. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या या सभेला महायुतीच्या उपस्थित केंद्रीय मंत्री जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत SP बघेलजी, मंचावर उपस्थित आमदार गुजरातवरून आलेत. गुजरातून की 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मोनिका राजळेंनी पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला. या पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, कारण ही माझ्या भगवान बाबांची भगवानगडाची भूमी आहे. या पाथर्डीचं केवढा मोठं भाग्य आहे की एका बाजूने वामन भाऊ, एका बाजूने भगवान बाबा आणि एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. हे केवढं मोठं भाग्य आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी सामान्य वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा वाणी नाही, ज्यांचा वाली नाही, त्यांचा वाली आणि बाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले. आणि याच नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं, मला गडावरून कोण दिसते? वाघीण दिसते. ते वाघीण म्हणले का मला? पण तुम्ही माझं नाव घेणार नाहीत त्यामुळे बरोबर आहे. वाघीण म्हणले पंकजा दिसते. अरे काय करण्यासाठी म्हणले? तुमची सेवा करण्यासाठी म्हणले, तुमची एकजूट बांधून ठेवण्यासाठी म्हणले. कोणत्याही प्रकारच्या भूल थापांना न बळी पडता ह्या माझ्या गरीब बांधवांना एका मुठीमध्ये बांधून ठेवण्याचं काम हे पंकजा मुंडेंनी करावं, हे माझ्या पिता गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलेलं आहे. या सभेला मोनिका ते म्हणे ताई सभा द्या. मी देणार आहे, सभा देणार आहे. आणि मी सभा दिलेल्या 2 दिवसापूर्वी मी सगळी यादी केली. माझी 10 तारखेला सगळी यादी जाहीर झाली. मी मोनिका त्यांना परवा मध्यरात्री म्हणलं, अहो भाजप म्हणले हेलिकॉप्टर नाही, आता काय करावं? सभा तर दिलेली आहे. असं हेलिकॉप्टर हे जे उडायलंय ना, असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. आता असंच माझा जीव मुठीत धरून आले मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये. समोर एवढं ऊन लागलं की इथं येईपर्यंत काय कुट्ट तोंड झालं माझं. अशा हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. मागच्या वेळी सुजय विखे पाटलाची सभा इथंच झाली, त्यावेळी पण वादळ होतं, वारं होतं, हेलिकॉप्टर उडत नव्हतं, तरी मी जीव धोक्यात घालून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्रभर सभा गेले, कारण ते म्हणले डबल इंजिनचे गेलेत, राजनाथ सिंगांना गेलेत, आणखी कोणाला गेलेत. मी बोललं बाबा सिंगल इंजिन द्या, नाही तर स्कूटरला बलून लावा आणि मला त्याच्यावर बसून पाठवा, पण मला पाठवा. कारण मी गेले तरी अडचण आहे, मी नाही गेले तरी अडचण आहे. त्यामुळे मला जाण्याची गरज आहे. पक्षांनी काय केलं, तिकीट दिलेत, कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला दिली जबाबदारी. ते म्हणले तुला निवडून आणावं लागतं. पंकजा तुला जबाबदारी घ्यायची आहे. पंकजा गायिका पाथर्डी, पंकजा गायिका जिंतूर, पंकजा आता उद्या मी बुलढाण्याला जाणार आहे, आकाश पुणकरची सभा घेणार आहे, श्वेता मालेची सभा घेणार आहे. माझ्या आता 31 सभा झाल्या, आज 31 सभा. माझ्या खांद्याचं ऑपरेशन झालंय, म्हणजे छोटंसं ऑपरेशन, म्हणजे काय असं मोठं ऑपरेशन नाही, कापून बिपून नाही टाकलं, चांगले खांदे मजबूत आहे आपले, पण ते छोटासा प्रॉब्लेम झाला, तुमच्यामुळेच झाला रे. एवढ्या गर्दीत तुम्ही माझ्या तुडवून टाकते हे पोरं. कोणी पायावर पाय देते, कोणी बाया हात ओढत्यात. माझी 2दा हे छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले. फार प्रेम आहे. हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारी मीच आहे जगात.
लोकांचं मोडून घेतात पडून पडून, पण मी नाही. तुमच्या प्रेमापायी एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले. माझं येणं आता काय लोक सारखे, ताई तुम्ही लक्ष द्या, तुम्ही असं भाषण करा, ताई तुम्ही असा हात हलवा, ताई तुम्ही हे बोला, आणि मी सगळी साक्षात तिथे उभी आहे ना 6 फुटाची. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे तुम्हाला? मी उभी आहे ते म्हणजे महायुतीची मी स्टार प्रचारक आहे, स्टार प्रचारक. सगळ्या राज्यभरात फिरतीये मी. काय मजाक करायले का? महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेकीने योगदान दिले हे सांगायचं नाही का आपल्याला? सांगायचं का नाही? मग आता एक एक आमदार लागल ना तिकडे हात वर करायला, लागल ना. त्यामुळं आपल्याला द्यावंच लागते, आमदार द्यावंच लागते. त्यामुळे 20 तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा आणि मोनिका ताईंना विजयी करा. हे सगळे आलेत ना, बाहेरचे बघायला आलेत, सगळ्या देशातून लोक आलेत. मला तर वाटतं किती बूथ आहेत आपल्या सगळ्या राज्यात? 90,000 का काय बूथ आहेत राज्यात, आणि त्या 90,000 बूथवर 90,000 लोक आले देशातून. बघितलं भाजपचं काम काय? गडबडच आहे, साधं नाही. 90,000 ये जो आहे ना हमारे भाई गुजरात से, ये कासवाल जी उनके जैसे 90,000 लोग आए ना महाराष्ट्र में. थोड़ा ऑक्सीजन कम हो गया महाराष्ट्र में, उतने लोग ज्यादा बाहर से आ गए. सगळे बघायले राज्यात काय चाललंय, रिपोर्ट करायले मोदींना, अमित शहाना, JP नड्डाना लिहायले. इधर पंकजा मुंडेची सभा पाहिजे, इधर सभा में बहुत प्रतिसाद है, लोकांची काय जिवंत प्रतिसाद आहे. अरे 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 चाललंय, माझं चाललंय ना रेकॉर्डवर. मग हे सगळे लिहायलेत, सगळ्यांनी निरोप पंकजा मुंडे का सभा चाहिए, पंकजा लो सभा. आले मी, आणि आले ते पण कशी आले? तुम्ही ते हेलिकॉप्टर बघायलाच या. मी त्याला म्हणलं थोडं खालून खालून चालव, म्हणजे पडलं बिडलं तर जास्त लागणार नाही. आपले असंच वर वर जाऊया हेलिकॉप्टर सारखे शूटिंग.